अजितदादांच्या दौऱ्यापूर्वीच माणिकराव कोकाटेंनी एक खळबळजनक विधान केलंय। स्वतंत्र लढण्याची चर्चा होऊ शकते असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। अजूनही जागा वाटपात प्रचंड गोंधळ आहे असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण अडकलेत अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली। त्यामुळे आगामी काळात नेमकं विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपासंदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कुठलाही नेता घडत असतो तो कोणाच्या तरी नेतृत्वाखाली घडत असतो। शरद पवारांच्या नेतृत्वाखाली नुसते अजित पवारच घडले नाही, महाराष्ट्रामध्ये शेकडो राजकारणी घडले। चर्चा करणारे लोक अजूनही कशाची गॅरंटी नाही। अजून जागा वाटपामध्ये प्रचंड गोंधळ आहे। तो फक्त काय आघाडी युतीमध्येच आहे ना, आघाडीत नाही असं काही नाही। त्यामुळे आघाडी आणि युतीचे जागा वाटप अजून व्हायचंय। त्यामुळे कदाचित जागा वाटपामध्ये मतभेद निर्माण झाले तर स्वतंत्र लढू शकतात किंवा एकत्र लढू शकतात। त्यामुळे उद्या काय होईल हे सांगणं अवघड आहे। परंतु आज मात्र आपला पक्ष सर्व बाजूने एकदम योग्य असला पाहिजे, बंदिस्त असला पाहिजे आणि त्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग असलं पाहिजे। यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो। त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब त्यांचा प्रयत्न करतात, देवेंद्र फडणवीस त्यांचा प्रयत्न करतात, दादांनी प्रयत्न का करू नये, दादा ते प्रयत्न करतात, काही चुकीचं नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।